दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास महालक्ष्मी नगर सोलगेमळा शहापूर तालुका हातकणंगले येथील निर्जन स्थळी एका तरुणाचा अत्यंत विदारक अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता। मृताच्या चेहऱ्यावर दगडाने वार केल्याचे स्पष्ट दिसून येत होते। चेहरा पूर्णपणे विद्रूप झाल्याने सुरुवातीला मृताची ओळख पटणे कठीण झाले होते। निर्जन ठिकाणी असा मृतदेह आढळून आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची गंभीर दखल घेत योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी घटनास्थळी भेट देऊन खुनाचा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करण्यात आली। एका पथकाकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तर दुसऱ्या पथकाकडून मृताची ओळख पटविण्यासाठी औद्योगिक परिसर, झोपडपट्ट्या व मजूर वस्ती भागात शोध मोहीम राबवण्यात आली। सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या बातमीच्या आधारे मृताची ओळख पटली। मृत तरुणाचे नाव शहबाज शब्बीर शेख, वय 23, राहणार शामराव नगर, सांगली असे निष्पन्न झाले। चौकशीत तो 2 दिवसांपासून मित्रांसोबत बाहेर असल्याची माहिती समोर आली। तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही तपासात आसिफ यलकुंद्री, सोहेल संदी व अखिल मुजावर हे शहबाज सोबत असल्याचे स्पष्ट झाले। नरंदे तालुका हातकणंगले येथे आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले। पुढील तपास सुरू असून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। MS 51 न्यूज करिता मुबारक शेख।